धाराशिव जिल्ह्यामध्ये शासकीय हमीभाव केंद्र जी आहेत ती सध्या शेतकऱ्यांना आधार देताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नक्कीच जी व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याची पिळवणूक होत होती ती पिळवणूक आता या हमीभाव केंद्रामुळे थांबलेली आहे। आता आपण भूम या शहरामध्ये जे हमीभाव केंद्र आहे शासकीय त्याच्यापाशी आहोत आणि आता शेतकरी जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळते की शेतकरी माल घेऊन या ठिकाणी येत आहेत। योग्य भाव असल्यामुळं शेतकऱ्यांना सुद्धा यामध्ये समाधान आहे आणि महत्त्वाचा विषय म्हणजे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी ही हमीभाव केंद्र जी आहे ती उभारण्यात आलेली आहेत। शेतकऱ्यांना 5,875 रुपये भाव आता हमीभाव केंद्राकडून मिळतोय। आता चालक आहेत आपण हमीभाव केंद्राचे चालक सुद्धा आपल्यापाशी आहेत। कसा प्रतिसाद आहे शेतकऱ्यांचा? शेतकऱ्याचा प्रतिसाद चांगला आहे कारण व्यापाऱ्याचा भाव 52 रुपये पडतोय, शेतकऱ्याचा 780 रुपये फायदा व्हायला लागला। त्यामुळे शेतकरी चांगला प्रतिसाद होता वाढायला लागला आता आणि भरपूर चांगलं आहे शेतकऱ्यासाठी फायदा चांगला उलट जास्तीत शेतकरी फायदा घ्यावा ही आमची पाहून। किती दिवसापासून सुरू आहे? एक 10 दिवस झालं चालू झाले आपलं त्याला। 10 दिवस हो। आणि किती माल खरेदी झाला आतापर्यंत? आपला आतापर्यंत 648 क्विंटल माल खरेदी झाला आहे फक्त 648 क्विंटल। आणि किती येण्याची शक्यता आणखी? अजून 1000 ते 1000 क्विंटल येण्याची शक्यता आहे। तेवढे आपले शेतकरी ऑनलाईन केलेला आहे आणि ऑनलाईन अजून चालूच आहे। भविष्यात अजून वाढू शकते कमी होऊ शकते। तुम्ही शेतकरी पुढे आहे जरा, कोणचं गाव तुम्ही? हिवरा गाव। हिवरा हो। किती आणला माल तुम्ही आज? माल साधारण 55 क्विंटल आहे। 55 क्विंटल। हो। बर, भाव कसा योग्य आहे का? भाव योग्य आहे, मार्केटपेक्षा एक 6-7 रुपये भाव जास्त आहे। जास्त आहे हो। म्हणून म्हणजे शेतकऱ्यांना परवडतंय म्हणायचं। हा परवडतंय। हो। बाहेर किती भाव आहे? बाहेर एक 50 ते 51 रुपये किलो। अच्छा। 5,000 ते 500 रुपये आणि इथं? इथं 5,875 रुपये। बरोबर, म्हणजे शेतकऱ्यांना परवडतंय। एकंदरीतच जिल्ह्यामध्ये जी हमीभाव केंद्र सरकारने जी चालू केलेली आहेत प्रशासनाने ती आता शेतकऱ्यासाठी महत्वाची ठरत असलेलं आपल्याला पाहायला मिळते। श्रीराम क्षीरसागर, TVN मराठी, धाराशिव, भूम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।